जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होती? पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे मित्रांनो। TCS मध्ये आपल्याला शिवाजी महाराज झालं, संभाजी महाराज झालं, यांच्यावरती खूप सारे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। तर तसाच हा एक प्रश्न आहे की असा कोणता किल्ला आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं जे स्वराज्य आहे त्या स्वराज्याची पहिली राजधानी होती, आणि तो जो किल्ला आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 1, तर राजगड ही जी आहे ही स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखली जाते। राजगड जो आहे पुणे जिल्ह्यामध्ये स्थित असणारा एक डोंगरी किल्ला आहे। पूर्वी त्याला मुरुमदेव या नावाने ओळखलं जात होतं, आणि नंतर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत सुमारे 26 वर्ष मराठा साम्राज्याची म्हणजे स्वराज्याची राजधानी होती। त्यानंतर राजधानी जी आहे ही रायगड या किल्ल्यावरती हलवण्यात आली होती। लक्षात ठेवा, पहिली जी आहे ती राजगड होती, आणि दुसरी जर म्हटलं किंवा राजगडावरून कोणत्या किल्ल्यावरती राजधानी हलवण्यात आली तर तो नंतर आहे रायगड। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, भारतात भारतीय नागरी सेवा परीक्षा केव्हापासून घेण्यात येऊ लागली? पहा, भारतीय नागरी सेवा परीक्षा ही कधीपासून सुरू करण्यात किंवा कधीपासून घेण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 4, तर 1922 या वर्षापासून। लक्षात ठेवायचे मित्रांनो, प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे। तर भारतीय नागरी सेवा संदर्भातील पूर्वी परीक्षा ही ब्रिटनमध्ये होत होती, आणि 1919च्या सुधारणा अंतर्गत ही परीक्षा जी आहे ही 1922 पासून भारतामध्ये घेण्यास सुरुवात झाली। या परीक्षासाठी 1919च्या कायद्यातील तरतुदीनुसार 1926 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग याची स्थापना देखील करण्यात आली। या ठिकाणी आपल्याला अजून एक महत्त्वाचा प्रश्न मिळालेला आहे पहा, की केंद्रीय लोकसेवा आयोग याची स्थापना कधी करण्यात आली? तर 1926 या वर्षी। तर 1935च्या कायद्याअंतर्गत संघ राज्य लोकसेवा बरोबरच प्रांतिक लोकसेवा आयोग आणि 2 किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त लोकसेवा आयोग याची तरतूद करण्यात आली आहे। कधी? 1935च्या कायद्याअंतर्गत। आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 4, 1922 पासून। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जात आहे? मित्रांनो, प्रश्न हा देखील खूप महत्त्वाचा आहे। अण्णाभाऊ साठे हे जे आहे तर हे कोणाचं नाव आहे? आपल्याला असं विचारलं आहे, अण्णाभाऊ साठे त्यांचं रिअल नाव काय आहे, म्हणजे पूर्ण नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तुकाराम भाऊराव साठे यांनाच आपण अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखतो। लक्षात ठेवा, अण्णाभाऊ साठे म्हणजे कोण? तुकाराम रामभाऊ साठे। यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 ला झालेला आहे। 1944 साली टिटवाळा येथे झालेल्या शेतकरी परिषदेत लाल बावटा या कला पथकाची स्थापना जी आहे ही अण्णाभाऊ साठे यांनी केलेली आहे। अण्णाभाऊंनी माटुंगा लेबर कॅम्पमध्ये दलित युवक संघाची स्थापना करून बेरोजगार तरुण जे आहेत त्यांना एकत्रित करण्याचं काम हे अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे। संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपल्या पोवाड्याने सबंध महाराष्ट्र त्यांनी पेटून उठवला होता। रशियात जाऊन अण्णाभाऊंनी पोवाड्यातून शिवचरित्र जे आहे ते सांगले होतं। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील 1857चा उठाव हा भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील डॅश गटांच्या सहभागाची साक्ष देतो। या ठिकाणी पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे पहा हा देखील। हा आपल्याला TCS पॅटर्न मध्ये जवळपास आतापर्यंत 3 वेळा विचारण्यात आलेला आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, तर आदिवासी। लक्षात ठेवा, आदिवासी गटांच्या सहभागाची तो साक्ष आहे। तर धुळे जिल्हा जो आहे तो पूर्वी पश्चिम खानदेश म्हणून ओळखला जात होता। धुळे हे महाराष्ट्रातील प्रमुख बोलीभाषा जी आहे अहिराणी याचं माहेर घर किंवा माहेर म्हणून ओळखलं जातं धुळे। महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील 1857चा उठाव हा भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील आदिवासी संघटना सहभागाची साक्ष देतो। संघटना नाही मित्रांनो, तर आदिवासी गटांच्या सहभागाची साक्ष देतो। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, जानेवारी 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या महापालिका प्रशासनाने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या तिच्या 55 कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केलेले आहे? पहा, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे। हा आपल्याला प्रश्न जी तलाठी भरती सेकंड शिफ्ट झाली होती पहा 28 तारखेला 28 ऑगस्ट मध्ये, तर त्या ठिकाणी हा आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता। वर्ष आहे जानेवारी 2023। यामध्ये खालीलपैकी अशी कोणती महापालिका आहे की त्या महापालिकेने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ठरलेले जे काही 55 कर्मचारी होते त्यांना सेवेतून बडतर्फ केले होते? आणि ती महानगरपालिका आहे ऑप्शन क्रमांक 1, तर बृहन्मुंबई महानगरपालिका।
2023 मध्ये लक्षात ठेवायचे किती कर्मचाऱ्यांना 55 कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरले होते, तर त्यांना बडतर्फ करण्याचं काम जे आहे हे बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलं होतं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे परिवर्ती निविष्टी म्हणजेच काय तर व्हेरिएबल इनपुट याच्या प्रत्येक एककामागे मिळणाऱ्या निष्पादन म्हणजे काय तर त्याला आपण आउटपुट म्हणतो, तर प्रत्येक आउटपुटला डॅश म्हणून ओळखले जाते. मित्रांनो हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे आणि TCS जे आहे आपल्याला अशा पद्धतीचेच प्रश्न विचारतं जे की सेंट्रल लेवलचे हे प्रश्न असणार आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 तर सरासरी उत्पादन म्हणजे काय पहा परिवर्ती निविष्टी त्याला म्हटलं जातं पहा व्हेरिएबल इनपुट याच्या प्रत्येक एककामागे मिळणारं जे निष्पादन म्हणजे आउटपुट आहे त्याला म्हटलं जातं सरासरी उत्पादन. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 2023 पर्यंतच्या माहितीनुसार भारतातील कोणत्या शहरात पारशी लोकांचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. मित्रांनो हा प्रश्न देखील खूप सारा महत्त्वाचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला म्हाडा भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. या ठिकाणी पहा 2023च्या माहितीपर्यंत विचारला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर मुंबई या ठिकाणी. 2023 पर्यंतची जी माहिती आहे तर त्या माहितीनुसार भारतातील मुंबई असं शहर आहे की त्या शहरामध्ये सर्वाधिक जास्त पारशी लोकांचं प्रमाण हे जास्त आहे. ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे जुलै 1924 मध्ये खालीलपैकी कोणी महाराष्ट्र राज्यात बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केलेली होती. कधी केलेली आहे बहिष्कृत हितकारिणी सभा 1924 या वर्षी आणि कोणी केलेली आहे असा प्रश्न आहे तर ती केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. या ठिकाणी काही महत्त्वाच्या नोट्स आहेत. नोट्समध्ये पहा तर कशासाठी सुरू केली होती या ठिकाणी आपल्याला कारण मिळून जाईल. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी सामाजिक चळवळ उभी करण्याच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 जुलै 1924 रोजी कोणत्या ठिकाणी मुंबई या ठिकाणी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केलेली आहे. मित्रांनो पोलीस भरतीमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता पण त्या ठिकाणी काय विचारलं होतं की कोणत्या दिवशी लक्षात ठेवा 20 जुलै 1924 या रोजी कोणत्या ठिकाणी केलेली आहे मुंबई या ठिकाणी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केलेली आहे. सामाजिक व राजकीय दृष्ट्या तळागाळात फेकल्या गेलेल्यांना भारतीय समाजातील इतरांच्या बरोबरीने आणणे या सभेचं हे ध्येय होतं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये संघर्ष उद्भवल्यास तो डॅशद्वारे सोडवला जातो. हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. राज्य सरकारचे जे काही वेगवेगळे डिपार्टमेंट असतात त्यामध्ये जर काही उद्भवलं भांडण वगैरे जर झालं किंवा काही जर संघर्ष झाला तर तो कोणाद्वारे सोडवला जातो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत तर त्यांच्याद्वारे सोडवला जातो पहा हा संघर्ष. म्हणजे काय प्रश्न कसा होईल तर राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये संघर्ष उद्भवल्यास प्रशासकीय व कार्यकारी प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करून तो संघर्ष सोडवावा लागतो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो हे जेवढे काही आपण प्रश्न घेतलेले आहेत ते सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला तलाठी भरती जी झाली आहे 2023ला त्यामधील हे प्रश्नपत्रिकेतील महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न आपण सामान्य ज्ञानासाठी घेतलेले आहेत. आपण लवकरच मित्रांनो मराठी व्याकरण जे आहे त्याची देखील सिरीज सुरू करणार आहोत. यानंतरचा प्रश्न आहे 1919 साली महात्मा गांधींनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिनियमाच्या विरोधात देशव्यापी सत्याग्रह सुरू केला होता. वर्ष लक्षात ठेवायचे इतिहासामध्ये वर्ष जे आहेत मित्रांनो हे खूप महत्त्वाचे ठरले जातात आणि आपल्याला इसवी सन किंवा जे साल असतात त्यावरती हमेशा प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत. या ठिकाणी काय विचारले की आपल्याला 1919 साली गांधीजींनी कोणत्या ब्रिटिश सरकारचा जसा एखादा अधिनियम होता की त्याच्या विरोधामध्ये पूर्ण देशामध्ये सत्याग्रह चालवला होता आणि तो जो अधिनियम आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 4 तर रौलेट ऍक्ट या अधिनियमाच्या विरोधामध्ये हा सत्याग्रह त्यांनी सुरू केला होता. रौलेट सत्याग्रह 1919 याचं कारण काय होतं तर ब्रिटिश सरकारने न्यायमूर्ती सिडने रौलट यांच्या अध्यक्षतेखाली देशद्रोह समिती एक स्थापन केली होती आणि या समितीने जुलमी असे सभाबंदी विधेयक खटल्याविना कारावास म्हणजे कोणालाही न त्याच्या परवानगीनुसार किंवा परवानगी नसताना अटक करणे आणि कारावास विधेयक मंजूर करण्याची शिफारस केली होती. गांधीजींनी या कायद्याला काळा कायदा देखील म्हटलेला आहे. या कायद्याला विरोध करण्यासाठी गांधीजींनी सत्याग्रह सभा स्थापन केली होती आणि जालियनवाला बाग हत्याकांडामुळे गांधीजींनी व्यतीत होऊन सत्याग्रह थांबवण्याचा निर्णय घेतला होता. लक्षात ठेवायचे 1919ला अजून एक महत्त्वाची घटना घडली होती तर ती घटना म्हणजे आहे पहा जालियनवाला बाग हत्याकांड. ही 1919लाच घडलेली घटना आहे.
यावरती आपल्याला पोलीस भरतीमध्ये दरवर्षी प्रश्न हे विचारले गेलेले आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे 2022 पर्यंतच्या माहितीनुसार जीमेल, जे की गुगलचे एक प्रोडक्ट आहे पहा जीमेल, तर जीमेल मधील अटॅचमेंटचा कमाल आकार किती होता. या ठिकाणी अटॅचमेंट आणि आकार लक्षात ठेवा. अटॅचमेंट म्हणजे काय, तर आपण ज्यावेळी एखाद्याला मेल करतो, कोणता मेल करतो, जीमेल करतो, तर त्या जीमेलद्वारे आपण एखाद्याला जी फाईल पाठवतो तर त्या फाईलचा आकार म्हणजे ती जी फाईल आहे ती किती साईजची असणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त साईजची जर फाईल असेल तर ती पाठवली जाऊ शकत नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर 25 MB. लक्षात ठेवायचे कमाल म्हणजे आणि किमान म्हणजे. कमाल म्हणजे जास्तीत जास्त 25 MB ची फाईल ही जी आहे ही जीमेल वरती पाठवता येते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे हिमालयीन पर्वतीय प्रदेशामध्ये 3600 मीटरपेक्षा जास्त उंचीवर असणाऱ्या कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते. किती 3600 मीटरपेक्षा जास्त उंचीवर असणारी वनस्पती. तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 4 तर अल्पाईन गवताळ जमीन जी आहे किंवा प्रदेश जो आहे तर तो जो आहे हा हिमालयामध्ये 3600 मीटरपेक्षा जास्त उंचीवरती आढळतो. ही वने हिमरेषेपर्यंत सर्वत्र आढळतात. ही सदाहरित, सूचीपर्णी, रुंदपर्णी या सर्वच वनांचं संमिश्र असतं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे राव बहादूर महय्या हे 20व्या शतकातील भारतातील खालीलपैकी कोणत्या घटनेशी संबंधित होते. प्रश्न हा देखील खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आपल्याला एक नाव दिलेलं आहे राव बहादूर महय्या. हे 20व्या शतकातील भारतातील अशी कोणती संघटना आहे की त्या संघटनेशी संबंधित होते. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 तर कुर्ग जमीनदार संघटना. मित्रांनो आपल्याला कुर्ग जमीनदार म्हटलं की लक्षात ठेवायचं कुर्ग हे जे आहे तर हे कर्नाटक या राज्यामधील एक ठिकाण आहे. आणि आपल्याला यावरती प्रश्न SSC GD साठी विचारला होता की कुर्ग जमीनदार संघटनेवरती हा प्रश्न विचारला होता की हे कोणत्या राज्यातील आहे तर कर्नाटक राज्यातील आहे. कर्नाटकामधील कोडगू जिल्ह्यातील एक राजकीय संघटना कुर्ग जमीनदार संघटना आहे. 1909 मध्ये या संस्थेची सुरुवात कुर्ग कृषी सोसायटी म्हणून स्थापन करण्यात आली होती आणि 1912 मध्येच्या नावात बदल करून त्याला कुर्ग जमीनदार संघ किंवा संघटना या नावानं ओळखलं जाऊ लागलं. या प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्यांची संकल्पना डॅश कडून घेण्यात आलेली आहे. पहा मूलभूत कर्तव्य याची जी संकल्पना आहे ती कोणाकडून म्हणजे कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे. तर उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक 4 USSR म्हणजे त्याला सध्या आपण रशिया म्हणतो किंवा त्याला आपण रूस देखील म्हणतो. तर मूलभूत कर्तव्य जे आहेत हे भाग 4A मध्ये आहेत. कलम कोणता आहे तर कलम आहे 51A. घटना दुरुस्ती कोणती आहे 42वी घटना दुरुस्ती. कधी झाली 1976 साली झाली. समिती कोणती काम करत होती तर सरदार स्वर्णसिंग समिती याच्यावरती काम करत होती. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य हे तत्कालीन सोव्हिएत रशिया या देशाच्या राज्यघटनेकडून भारतामध्ये घेण्यात आलेले आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे केंद्रीय माहिती आयुक्तांच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतात. या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे की कोणाचं काम आहे. काय काम आहे तर केंद्रीय माहिती आयुक्तांच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून कोण असतो तर ते असतात ऑप्शन क्रमांक 4 तर पंतप्रधान. लक्षात ठेवा मित्रांनो हा प्रश्न 10 ते 15 वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. तर पंतप्रधान हे जे आहेत हे केंद्रीय माहिती आयुक्तांच्या निवड समितीचे अध्यक्ष असतात. आणि केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त व स्तर आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती ही खालील व्यक्तींची मिळून बनलेल्या समितीच्या शिफारशीनुसार करतात. यामध्ये समितीचे अध्यक्ष कोण असतात अध्यक्ष असतात पंतप्रधान. यामध्ये सदस्य कोण कोण असतात तर लोकसभा विरोधी पक्षनेता. जर लोकसभा विरोधी पक्षनेता नसला तर लोकसभेतील सर्वात मोठ्या गटाचा जो नेता आहे या समितीचा सदस्य असतो. तर एक केंद्रीय मंत्री जो पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित केलेला असतो ते देखील सदस्यामध्ये सामील असतो. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे काकोरी कांड किंवा काकोरी ट्रेन दरोड्यानंतर आरोपींवर कोणाच्या सत्र न्यायालयामध्ये खटला चालवला होता. या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलाय की जो काकोरी हत्याकांड होता काकोरी कट होता ट्रेन दरोडा जो होता त्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्या दरोड्यात जेवढे काही आरोपी होते जे की आपण त्यांना क्रांतिकारक म्हणतो तर तेवढे जे क्रांतिकारक आहेत ते कोणाच्या सत्र न्यायालयामध्ये खटला त्यांचा चालवला होता. आणि तो जो खटला आहे तो ऑप्शन क्रमांक 3 तर A हॅमिल्टन यांच्या सत्र न्यायालयामध्ये तो चालवलेला होता. या ठिकाणी लक्षात ठेवा काकोरी कट जो आहे
तो काकोरी कट हा लखनौ जवळील काकोरी या गावामध्ये 9 ऑगस्ट 1925 रोजी रेल्वेमध्ये असलेला खजिना लुटण्याचा एक प्लॅन होता। तर त्या प्लॅनमध्ये रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, चंद्रशेखर आझाद, ठाकूर रोशन सिंग आणि इतर क्रांतिकारक हे खजिना लुटण्यासाठी गेलेले होते। या सर्व क्रांतिकारकांवर खटला जो आहे तो 1 मे 1926 रोजी न्यायमूर्ती ए हॅमिल्टन यांच्या विशेष सत्र न्यायालयामध्ये सुरू करण्यात आला होता। आपल्याला यावरती अजून एक प्रश्न विचारला होता की काकोरी जो कट आहे तो कधी झाला। लक्षात ठेवा 9 ऑगस्ट 1925 या दिवशी झालेला होता आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 3। यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ असलेल्या त्रिकूटमध्ये खालीलपैकी कोणी ग्रामोदय विद्यापीठ सुरू केले होते? पहा, प्रश्न हा देखील थोडासा इम्पॉर्टंट आहे। प्रश्न मित्रांनो परत एक वेळा समजावून घ्या। भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ असलेलं जे चित्रकूट आहे तर त्यामध्ये पहिलं ग्रामोदय विद्यापीठ हे कोणी सुरू केलं? तर त्या ठिकाणी ते केलेलं होतं ऑप्शन क्रमांक 4 तर नानाजी देशमुख यांनी सुरू केलं होतं। नानाजी देशमुख यांचं पूर्ण नाव काय आहे? चंडिकादास अमृतराव देशमुख, त्यांना आपण नानाजी देशमुख म्हणतो। 1972 साली दीनदयाळ संशोधन संस्थेची स्थापना झालेली आहे। 1991 साली चित्रकूट ग्रामोदय विद्यापीठाची स्थापना झालेली आहे आणि हे भारतातील पहिलं ग्रामीण विद्यापीठ ठरलं ज्याचे कुलपती स्वतः नानाजी देशमुख हे होते। 1999 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि 2019 मध्ये भारतातील सर्वात मोठा नागरी पुरस्कार जो आहे भारतरत्न, तर भारतरत्न पुरस्काराने त्यांना 2019 मध्ये पुरस्कृत किंवा सन्मानित करण्यात आलेला आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे 1897 मध्ये चाफेकर बंधूंनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली होती? मित्रांनो प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे। कधी केलेली आहे तर 1897। लक्षात ठेवा 1897 मध्ये चाफेकर बंधूंनी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली होती? तर तो अधिकारी होता ऑप्शन क्रमांक 2 तर रँड हा अधिकारी होता। या ठिकाणी 1896-1897 मध्ये जेव्हा भारतामध्ये बुबोनिक प्लेगचा प्रादुर्भाव या ठिकाणी प्लेग झालेला आहे मित्रांनो, पण या ठिकाणी प्लेग हा शब्द आहे। ज्यावेळी आपण याची PDF डाउनलोड करू त्यावेळी हा जो चूक आहे ती आपल्याला दूर झालेली दिसून येईल। बुबोनिक प्लेगचा प्रादुर्भाव झाला होता तेव्हा सरकारने महामारीच्या व्यवस्थापनासाठी वॉल्टर रँड या आयुक्ताच्या नियंत्रणाखाली प्लेग समिती स्थापन केली होती। परंतु जे ब्रिटिश सैनिक आहेत त्यांनी खासगी घरात प्रवेश करणं, धार्मिक प्रतीकांची तोडफोड करणं असे प्रकार सुरू केले होते आणि पुण्यातील लोकांवर होणारा जो अन्याय आहे तो दूर करण्यासाठी चाफेकर बंधूंनी 22 जून 1897 रोजी रँड आणि त्याचा जो लष्करी लेफ्टनंट आयस्ट होता या दोघांना गोळ्या घालून ठार केलं होतं। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल रँड, त्याचं नाव काय आहे? ऑल्टर रँड। यानंतरचा प्रश्न आहे पारादीप बंदर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर डॅश राज्यातील जगतसिंगपूर या जिल्ह्यामध्ये आहे। या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत। तर सर्वात पहिला पहा की जगतसिंगपूर हे हा जो जिल्हा आहे हा कोणत्या राज्यामध्ये आहे आणि दुसरं म्हणजे पारादीप बंदर जे आहे हे भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील कोणत्या राज्यात आहे? लक्षात ठेवायचं या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तर ओडिसा या राज्यामध्ये ते स्थित आहे। पारादीप बंदर हे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर ओडिसा राज्यातील जगतसिंगपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे। पारादीप बंदर हे भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील एक नैसर्गिक खोल पाण्याचं बंदर आहे आणि पारादीप जे बंदर आहे याची पायाभरणी ही 3 जानेवारी 1962 रोजी जे भारताचे तत्कालीन पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू तर यांच्या हस्ते करण्यात आलेली होती। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे 1830 चे सिंगफोचे बंड डॅश मध्ये झाले, म्हणजे कोणत्या राज्यामध्ये सिंगफोचं बंड झालेलं आहे? ते राज्य आहे ऑप्शन क्रमांक 1 तर आसाम या राज्यामध्ये 1830 साली एक बंड झालं ते होतं सिंगफोचं बंड। याचं जे ठिकाण आहे ते होतं ईशान्य सीमावर्ती भागामध्ये। याचं नेतृत्व कोणी केलं होतं? सुआ गोन्साई यांनी। आणि याचं मुख्य कारण काय होतं तर ब्रिटिश राज्य उद्ध्वस्त करणे हे सिंगफोचा बंड 1830 मध्ये झालेलं याचं कारण होतं। पर्याय क्रमांक 1 आसाम या राज्यामध्ये झाले होतं। तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे 20 प्रश्न। आपल्याला या 20 प्रश्नांपैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंटमध्ये सांगायचं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा।
प्रत्येक व्हिडिओची PDF मी तुम्हाला अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून देत आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन त्याला जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.